त्या परमेश्वराला माहिती आहे, त्यानंच मनुष्याला बनवलेला आहे. म्हणूनच तो प्रभू स्वर्ग सोडून जगामध्ये आला. त्यानं आंधळ्याले डोळे दिले, त्याने लंगड्याला चालता केले, त्याने हजारो चमत्कार केले आणि तो आत्ता बी जीवित आहे. जेवढा मोठा परमेश्वराचं वचन काय म्हणते, जेवढा मोठा तुझा विश्वास आहे तेवढा मोठा तुझ्यासाठी चमत्कार होणार आहे. तुझा किती मोठा विश्वास आहे माझ्यावर, असं प्रभूचं म्हणणं आहे. मी 2025 वर्ष अगोदर या जगामध्ये मनुष्याचं रूप घेऊन आलो. तुमचे पाप मिटवण्यासाठी मी क्रूसावर मरण पावलं. तिसऱ्या दिवशी मी जिवंत झालो, मग स्वर्गामध्ये गेलो. पण माझी आत्मा तुमच्यासाठी सध्या इथं आहे. माझी आत्मा तुमच्यासाठी, तुम्हाला चिन्ह चमत्कार दाखवण्यासाठी आणि देवाच्या रास्त्याप्रमाणे तुम्ही चाललेच पाहिजे. म्हणून बायबल शास्त्रामध्ये जे वचन आहे त्या वचनाप्रमाणे आपण जीवन जगण्यास तयार झालेलो आहे, तरच आपण देवाच्या राज्यामध्ये पोहोचू शकतो. आणि देव आपल्याला चमत्कार करण्यासाठी तयार आहे जगामध्ये. विशेष म्हणून चमत्कार करण्यासाठी एवढंच नाही आलं, परंतु परमेश्वर मनुष्य पापामध्ये जर आहे, तो मनुष्य पापाचा जीवन जर जगत आहे आणि पाप मिटवणारा मनुष्यासाठी कोणीच नाही जगामध्ये. आणि जर आपल्या जीवनात आपल्याला माहित आहे की आपल्या जीवनात काय काय बचपनापासून गुन्हा गलती व्हायला, जे आपण शरीरमध्ये पाप केले, परमेश्वराला सोडून आपण आपण आपल्या हिशोबाने जगत आहे, चालत आहे, आपण त्याच्या मार्गात नाही, तर हे जीवनात पाप आहे. आणि पाप घेऊन आपण देवाकडे जाऊ शकत नाही. म्हणूनच परमेश्वरला या जगामध्ये येशू प्रभूला पाठवणं पडलं की आपले पाप मिटवण्यासाठी.